नमस्कार, मी प्रमिला चव जंक्शन या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहोत समोसा आणि चिंचेची व पुदिन्याची चटणी। त्यासाठी लागणारे साहित्य आहे उकडलेले बटाटे, वाटाणे, जिरे, बडीशोप, धने, कापलेले आलं, मिरे, आमचूर पावडर, मीठ, कोथिंबीर, पुदिन्याची पाने आणि कापलेली मिरची। समोसाचं आवरण बनवण्यासाठी आपण आता पीठ भिजवून घेऊ। तर इथे मी या कपाने 3 कप मैदा घेतलाय आणि अर्धा कप बारीक रवा घेतलाय। त्यामध्ये आपण ओवा टाकणार आहोत, एवढंसं ओवा। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकू आणि पाव वाटी तूप। इथे मी गावरान तूप घेतलंय, तुम्ही तेलही घेऊ शकता। तर ते चांगलं मिक्स करू। तूप टाकल्यानंतर असं मुठ्ठी बनली पाहिजे पिठाची। आणि आता आपण त्यामध्ये पाणी टाकून थोडं थोडं पाणी टाकून भिजवून घेऊ। हे पीठ भिजवताना जास्त मऊ भिजवायचं नाही, कडकच भिजवायचं आपल्याला। आता आपलं पीठ भिजून झालेलं आहे। मी कसं भिजवलं बघा, जास्त कडकही नाही आणि जास्त मऊही नाही। आता याच्यामध्ये आपण रवा टाकलेला असल्यामुळे आपण अर्ध्या तासासाठी असंच झाकून ठेवू। आता आपण त्यासाठी लागणारी भाजी तयार करून घेऊ। तर प्रथम मी 2 चमचे धने, 1 चमचा बडीशोप, 1 चमचा जिरे आणि पाव चमचा मिरे हे थोडे ग्राइंड करून घेणार आहे। हे बघा, असे ग्राइंड करून घ्यायचे। आणि आता तेल तापलेलंच आहे, त्यामध्ये सोडू आपण। ते थोडं भाजून घ्यायचं। त्यामध्येच कापलेलं आलं टाकू, ते भाजलं गेलं पाहिजे। कट केलेल्या 2-3 हिरव्या मिरच्या, त्यामध्ये वाटाणे टाकून घेऊ। इथे मी फ्रोझन वाटाणे घेतलेले आहे। तुम्ही जर फ्रेश वाटाणे घेणार असाल तर ते आधी थोडेसे शिजवून घ्यायचे। चवीनुसार मीठ, एक चमचा लाल मिरची पावडर, त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला आणि पाव चमचा आमचूर पावडर। हे चांगलं मिक्स करून घेऊ। त्यानंतर त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर, आता इथे मी पुदिन्याची पानं पण वापरणार आहे। तुम्हाला आवडत असेल तर वापरा, नाहीतर वापरू नका। आता समोसाची भाजी आपली तयार झालेली आहे। तर आपण आता चिंच आणि पुदिन्याची चटणी तयार करून घेऊ। चिंचेच्या चटणीसाठी लागणारे साहित्य आहे भिजवलेली चिंच आणि गूळ,
चवीपुरतं मीठ. पुदिन्याच्या चटणीसाठी लागणारं साहित्य आहे पुदिना, थोडीशी कोथिंबीर, 2 मिरच्या आणि चवीनुसार मीठ. आता आपण चिंचेची चटणी बनवून घेऊ. त्यासाठी मी जी भिजवलेली चिंच आहे ना ती कढईमध्ये थोडीशी उकळून घेणार आहे. त्यामध्येच गुळही टाकू. थोडंसं पाणी टाकून चांगलं शिजवून घेऊ. आता ती गुळाचं आणि चिंचेचे शिजेपर्यंत आपण इकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, पुदिन्याची पानं घेऊन तर पुदिन्याची चटणी बारीक करून घेऊ. त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत. हे बघा अशी चटणी तयार झाली आहे. आता आपण चिंचेची चटणी बनवू. तर गूळ आणि चिंच एकत्र शिजवून घेतली आहे तर ती मी गाळून घेते. आपली समोस्याची भाजी तयार आहे आणि पीठही छान असं भिजलेलं आहे. आता आपण त्यातला एक गोळा असा काढून घेऊ. चांगला मळून घ्यायचा परत. हे बघा तुम्ही बघू शकता असा गोळा घेतलाय मी. तर तो लाटून घेऊ. आपण चपाती लाटतो ना तसंच लाटायचंय. असं लांब लाटायचं, गोल नाही लाटायचं चपातीप्रमाणे, असं लांबट लाटायचं. जास्त पातळ करू नका, थोडं जाडच राहू द्यायचंय ते. बघा असं लाटलंय. तर आता त्याचे आपण 2 भाग करून घेऊ. असे 2 भाग करून घ्यायचे. आता आपण समोसा बनवून घेऊ. तर त्यासाठी मी आता पोळी कट करून घेतली आहे आणि तो असा त्रिकोण बनवून घेऊ. हे बघा असं ठेवायचा पहिला भाग. त्यानंतर त्यावरती थोडंसं पाणी लावायचं जेणेकरून ते निघणार नाही जॉईंट. बघा असं जॉईंट करून घ्यायचं. चांगलं दाबून घ्यायचं ते आणि असा त्रिकोण तयार होईल. त्यानंतर खालचा जो कोण आहे ना तो चांगला दाबून घ्यायचा. त्यामध्ये आता हे बघा असा आपला कोण तयार झालेला आहे. त्यामध्ये आपण भाजी भरू. भाजी भरपूर भरायची, अशी दाबून घ्यायची चांगली. बघा आता मी भरपूर अशी भाजी भरली आहे. तर आता ते कडेला असं पाणी लावून घ्यायचं आणि नंतर असं दाबायचं. हे बघा जेणेकरून ते उघडणार नाही तेलामध्ये. पॅक केलं. पाठीमागचा जो कोण आहे ना तो चांगला असा परत एकदा दाबून घेऊ आपण. थोडंसं ओढलं ना पीठ तरी चालतंय. हे बघा असं समोसा तयार झालेला आहे. चला आता आपले सर्व समोसे बनवून झालेले आहेत. आता आपण ते तळून घेऊ. आता समोसे तयार झालेले आहेत. तर आता आपण तेल नाही तापवलं आहे. ते तापलं की नाही ते बघू. बघा तेल तापवताना जास्त कडकडीत नाही तापवायचं, अगदी नॉर्मल तापलेलं पाहिजे. हे बघा गोळा हळूहळू वरती आला याचा अर्थ तेल आपलं तापलेलं आहे. त्यामध्ये समोसे टाकू. समोसे टाकून घ्यायचे.
इथे मी 4 समोसे सोडलेले आहे. समोसे तळताना गॅस हा मिडियमच ठेवायचा. बघा आता आपले समोसे छान असे ब्राऊन कलर येईपर्यंत तळलेले आहेत. तुम्ही बघू शकता. हे बघा मी तुम्हाला काढून दाखवते. हे बघा आता हा कलर थोडासा हलकासा जरी वाटत असेल पण ते गरम असल्यामुळे थोड्या वेळाने अजून डार्क कलर दिसेल तुम्हाला. आता आपले समोसे तयार झालेले आहेत. तर शुभम सांगेल कसे झालेत ते. फारच छान झालेत. वरचं आवरण एकदम खुसखुशीत झालंय आणि भाजी पण एकदम चटपटीत झालेली आहे. अशाच आणखी 14 रेसिपीसाठी चव जंक्शन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.